नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की जो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला आहे. तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये थोडीशी कटुता निर्माण होत आहे. थोड्या छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत असं दिसून येतं. दररोजच्या बातम्या आपण पाहिल्या तर शिवसेनेचे काही नेते भाजपवर टीका करतात, भाजपचे काही नेते शिवसेनेवर टीका करतात आणि एकंदर वातावरण थोडंसं खराब होत चाललेलं आहे. आता याच्यामध्ये फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगतोय का, असा बराच वेळा प्रश्न लोकांना पडतो. आता याचं वातावरण सगळ्यात तापलं कधी की भाजपच्या लोकांनी पैसे वाटत आहेत असा आरोप करून आमदार निलेश राणे जे भाजपचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आहेत, भाजपचे राज्यमंत्री नितेश राणे यांचे मोठे बंधू आहेत, तर त्यांनी हे आरोप करून भाजप शिवसेनेमध्ये दरी वाढवलेली आहे. वडील भाऊ भाजपचे नेते असताना सुद्धा त्यांनी हे धाडस केलेलं आहे असं माझं मत आहे. निलेश राणे यांना देवेंद्र फडणवीसांनी आग्रह करून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं तिकीट द्यायला लावलं, कारण त्यांचा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे होता. त्यांना त्यांचा माणूस उभा करायचा होता, पण देवेंद्र फडणवीस आग्रह धरला की राणेंचा मुलगा चांगला आहे त्याला द्या तिकीट, आणि ते भाजपमधून मागत होते. पण तो जो तिथला जो कणकवली मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे गेल्यामुळं माणूस आपला भाजपचा माणूस म्हणून त्याने शिवसेनेतून उभा केला. पण निलेश राणे हे विसरले आणि अर्थात हे करायला पाठिंबा जो आहे, निलेश राणे जे धाडस करतात ते भाजपच्या अध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर टीका करतात आहे किंवा धाडसत्र काढून मुद्दाम नोटा वगैरे दाखवायला जातात आहे, पोलिसांना कारवाई करायला भाग पाडतात आहे. तर त्याच्यामुळं एकनाथ शिंदे हे त्यांना पाठिंबा देतात ते असं उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस अत्यंत नाराज झालेले आहेत असं सूत्रांची माहिती आहे. कारण एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंचं जाहीर सभेमध्ये कौतुक केलं. निलेश शिंदे जे करतात ते अतिशय चांगलं, म्हणजे भाजपला उघडं पाडतात आहे किंवा भाजपच्या लोकांना आरोप करतात हे चांगलं आहे असं एकंदर त्यांचं म्हणणं पडलं. दुसरा जो प्रसंग आहे की केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकनाथ शिंदेचे सहकारी शिवसेनेचे नेते रवींद्र गंगेकर जे पुण्यातले आहेत, कसबा मतदारसंघामध्ये आधी आमदार निवडून आल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये ते पडले. तर त्या जैन मंदिराचा जो प्रकार होता, जैन धर्मशाळा, जैन विद्यार्थ्यांचं वसतिगृह होतं, त्या जागेच्या प्रश्नावरून रवींद्र गंगेकरचा काहीच संबंध नाही, पण त्यांनी मुरलीधर मोहोळवर राळ उठवली, त्यांच्या जहरी टीका केली, त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांनी त्याच्यात पैसे खाल्ले असा आरोप करून भाजपच्या नेत्याला बदनाम करण्याचा सुपारी घेतल्यासारखं काम त्यांनी केलं. अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना फोडून शिवसेनेमध्ये आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे भाजपला डिवचलं गेल्यासारखं झालेलं.
अनेक समारंभामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे येतात पण एकमेकाशी बोलत नाहीत, एका हॉटेलात उतरतात पण एकमेकाला भेटत नाहीत, हे पत्रकारांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये मतभेद आहेत हे असं चित्र पूर्णपणे निर्माण झालेलं आहे. आपण मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्र फडणवीस आपल्या हाताखाली उपमुख्यमंत्री होते, ही भावना त्यांच्या मनातून अजून गेलेली नाही. आता खरंच जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले 2014ला, तेव्हा शिंदे हे त्यांच्या हाताखाली कॅबिनेट मंत्री होते, उपमुख्यमंत्री सुद्धा नव्हते. शिवसेनेच्या गटातून जे मंत्री झाले त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांचं दोघांचं चांगलं सूत जमलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांचा विश्वास त्यांच्यावर होता. जेव्हा शिवसेना फोडून त्यांना भाजपला यायचं होतं, म्हणजे बाहेर पडायचं होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पाठिंबा दिला. दिल्लीतल्या वरिष्ठांचा विरोध असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं किंवा शिवसेना फोडून ते आले तर त्यांना एक आपल्याला बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद द्यावं, काही हरकत नाही, म्हणजे 2-2.5 वर्ष पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होतील तेव्हा मग भाजपचा मुख्यमंत्री म्हणून मी पुढे आले. त्यावेळेस मग वरिष्ठांनी निदान तुम्ही उपमुख्यमंत्री तरी व्हा म्हणून आग्रह धरला, म्हणून ते शपथ घेतली. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, 2.5 वर्ष कारभार केला. 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपचे 31 आले, शिवसेनेचे 57 आले, म्हणजे 2.5 पटपेक्षा जास्त आला. तरी शिंदेचा आग्रह होता मलाच मुख्यमंत्री करा, आणि ते काय त्यांना शक्य झालं नाही. त्याच्यामुळे त्यांचं अजूनही मनातून मी मुख्यमंत्री भावना गेलीच नाही. त्याच्यामुळे ते अजूनही वागताना मी मुख्यमंत्री आहेत अशा थाटामध्येच ते वागतात. आता दोन पक्ष एकत्र आले म्हणलं काही कुरबुरी, काही निर्णय घेताना या गोष्टी होणारच. मुख्यमंत्र्याला जे अधिकार आहेत ते उपमुख्यमंत्री काय नावाला उपमुख्यमंत्री पद आहे, पण त्याचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यासारखा असतो, त्याला वेगळे अधिकार असे काहीही नसतात. दोघांमध्ये आता शिवसेना भाजपतल्या काही कुरबुरी असतील, इकडच्या तिकडं फोडाफोडी झाली असेल, किंवा PN नेमण्यावरून असेल, किंवा निधी वाटपावरून असेल, तर याची जी तक्रारी आहेत तर त्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायच्या ऐवजी ते काय करतात, दिल्लीला जातात, अमित शहांना भेटतात, वातावरण असं तयार करतात की मी अमित शहा म्हणजे एकदम जिगरी दोस्त आहोत आणि आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करणार, मी देवेंद्र फडणवीसला भाडले देणार नाही, असं एक वातावरण साधारणतः त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण अमित शहांनी त्यांना परवा मागच्या मीटिंगमध्ये स्पष्ट सुनावलं की तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या मुंबईतल्या तक्रारी देवेंद्र फडणवीसांना विचारून सोडवा, दिल्लीत त्याच्यासाठी येण्याची गरज नाही. काही त्याच्यातूनही सुटला नाही प्रश्न तर मग मला सांगा, पण पहिली गोष्ट देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करायला शिका, डायरेक्ट माझ्याकडे यायचं कारण नाही. आता एवढं स्पष्ट बोलल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचा जो वर्तन आहे ते काही कमी झालेलं नाही. आता याची परिणती म्हणजे काय आहे की एकनाथ शिंदे एकटे पडतील, कारण भाजपच्या मदतीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. त्यांचे जे 57 आमदार आले हे तर त्यांना असं वाटत असेल की स्वतःचं कर्तृत्व आहे, तर ते चुकीचं आहे. कारण भाजपच्या म्हणजे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांच्या प्रचारामुळं त्यांना ते बळ मिळालेलं आहे. तुम्ही लोकसभेला सुद्धा जर पाहिलं असेल तर अजितदादांचा फक्त एक खासदार आला, पण देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामुळे विधानसभेत त्यांना 40 आमदार मिळाले, त्यांच्या काकांना फक्त 10 आमदार मिळाले. म्हणजे हा जो परिणाम आहे हा भाजपच्या सहकार्याचा परिणाम आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. ते जर बाहेर फुटून पडले मी एकटाच उभा राहतो आणि 150 जागा लढवतो तर त्यांचे 20-25 सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत. भाजपची जी कृपा आहे त्या कृपेचं पात्र त्यांनी व्हावं असं सगळ्यांना वाटतं. देवेंद्र फडणवीस
नाराज का आहेत तर एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना त्यांच्या तोंडाळपणाला आवर घालत नाहीत. गंगेकरांना सुद्धा त्यांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे होतं, जाहीररित्या वॉर्निंग द्यायला पाहिजे होतं. पण तसं न करता निरोप दिलेला आहे त्यांना, आणि त्याच्यानंतर गंगेकर थांबले नाही. त्याचा अर्थ काय की एकनाथ शिंदे त्यांना सांगितले चालू राहू द्या, नाही का. निलेश राणे एकदा झालं देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली तरी ते रोज रोज तोच प्रकार करतात. त्याचा अर्थ काय की एकनाथ शिंदेचा त्यांना पाठिंबा आहे किंवा भाजपला टार्गेट करा. पण याचा परिणाम म्हणजे जेव्हा हे इलेक्शन संपेल तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये कटुता निर्माण झालेली असेल तर एकनाथ शिंदे एकटे पडतील. तर अजितदादा याच्यामुळे खुश होतील. एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने अजितदादांचं काही नुकसान म्हणजे भाजपचं काही नुकसान होतं. भाजपचे 132 प्लस अजितदादांचे 40, 162 आणि इतर 7-8 170 आमदारांचा भक्कम पाठिंबा एकनाथ शिंदेच्या शिवाय सुद्धा भाजपकडं आहे. त्याच्यामुळे त्यांना घाबरायचं काही कारण नाही. एकनाथ शिंदेनं बाहेर पडलं तर त्यांना जवळ करायला कोण आहे किंवा अजून त्यांनी कोणाला जवळ केलं. काँग्रेसकडे गेले, शिवसेना उबाटाकडे गेले, तरी त्यांचे 100 लोक पण होत नाहीत. त्याच्यामुळं त्यांनी सबुरी धरणं किंवा भाजपला डिवचण्याचं बंद करावं असं सर्वसाधारणतः मत आहे. 2029ला भाजपचं 100% 100% भाजपचं राज्य असं अमित शहानी जाहीररित्या सांगितले. ते काही लपून ठेवलेलं असं नाही की 2029ला भाजप 100% झाला पाहिजे, म्हणजे भाजपचं स्वतःचं बहुमत असलं पाहिजे. म्हणजे भाजपचं बहुमत असेल तर भाजप जास्त जागा लढवणार आणि मग एकनाथ शिंदेंना हळूच बाजूला केलं जाऊ शकतं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी जर चांगली वर्तणूक ठेवली, भाजपशी चांगले संबंध ठेवले, त्यांना डिवचायचं कमी केलं तर कदाचित त्यांच्या बाबतीत चांगला विचार केला जाऊ शकतो. पण त्यांनी जर असंच वागणं चालू ठेवलं किंवा मी आता मोठा झालेलो आहे, माझे 57 आमदार आहेत, तर त्यांच्यावर भाजपची खप्पावरती झाली तर त्यांचीसुद्धा अवस्था उभाटा सेनेसारखी होऊ शकते. भाजपला आज एकनाथ शिंदेची गरज नाही आहे, शिंदेंना भाजपची गरज आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना बोलण्यावर कंट्रोल ठेवायला सांगावं. निलेश राणेंसारख्या युवा नेत्याला जरा सबुरीने घ्यायला सांगावं असं सगळ्यांचं मत आहे. नाही तर कसं होईल, एक चांगला उमदा एकनाथ शिंदेसारखा उमदा नेता म्हणजे अडगळीत पडू नये असं सर्वांचं मत आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.